पुणे पिंपरी चिंचवडमध्ये विषारी दारूचे 18 बळी गेलेले आहेत। 5 जणांची प्रकृती चिंताजनक आहे तर 8 जणांना बेड्या ठोकण्यात आल्यात। 4 पोलीस अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई झालेली आहे। गावठी दारू अड्ड्यांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप या पोलीस अधिकाऱ्यांवर करण्यात आलाय। पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी ही कारवाई केलेली आहे। पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये विषारी दारूमुळे 18 जणांचा बळी घेतलेला आहे तर 5 जणांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे। या विषारी दारू अड्ड्यांप्रकरणी पोलिसांनी 8 जणांना अटक केलेली आहे। आरोपींनी गावठी दारूत घातक मिथेनॉल मिसळल्याचा पोलिसांना संशय आहे। दरम्यान या प्रकरणी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी 4 पोलीस अधिकाऱ्यांचं निलंबन केलंय। गावठी दारू अड्ड्यांकडे दुर्लक्ष केल्याच्या आरोपातून त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे। दरम्यान याबाबत आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी कैलासपुरी यांनी। पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये विषारी दारूमुळे आतापर्यंत 18 जणांचा बळी गेला आहे। दरम्यान पिंपरी चिंचवडमध्ये हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करत असलेल्या दापोडी पोलीस स्टेशनच्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर आयुक्त विनय चौबे यांनी कारवाई केलेली आहे। अगदी सुरुवातीला जे पोलीस निरीक्षक विजय वाघमारे दावा करत होते की हे मृत्यू नैसर्गिक आहेत, त्यांचं आणि तपास अधिकाऱ्यासह 4 कर्मचाऱ्यांचं निलंबन जे आहे ते करण्यात आलेलं आहे। दुसरे पोलीस निरीक्षक गुन्हे शाखेचे नरेंद्र ठाकरे यांनाही नियंत्रण कक्षामध्ये त्यांची बदली करण्यात आलेली आहे। आता या दारू प्रकरणाचा तपास जो आहे तो गुन्हे अन्वेषण विभाग अर्थात सीआयडी कडे गेलेला आहे। त्यामुळे या प्रकरणाची व्याप्ती जी आहे ती किती मोठी आहे हे पुढे येणार आहे। आणखी काही जे नागरिक जे रुग्ण आहेत त्यांच्यावर उपचार सुरू आहेत, त्यामुळे मृतांचा आकडा जो आहे तो आणखी वाढण्याची शक्यता आहे। एकूणच विषारी दारूमुळे पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये मोठ्या प्रमाणात बळींची संख्या जी आहे ती वाढण्याची शक्यता आहे। आता गुन्हे अन्वेषण विभागाच्या तपासात आणखी काय माहिती पुढे येते हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे। कैलासपुरी, झी मीडिया, पिंपरी चिंचवड।